सॉफ्ट कॉर्नर भाग 13. पहाटेच्या शांत वेळेत ताईची झोप हलकीच उघडते. बाजूला आर्या गुंग झोपलेली. तिच्या छोट्या छातीचा हळूच होणारा उठाव बसाव पाहताना ताईच्या मनात एक वेगळीच ऊब दाटते. ती अलगद उठते, पण त्याआधीच आरव उठलेला असतो. किचनमध्ये तो गॅससमोर उभा दूध गरम करत होता. बाजूला तिच्या औषधांची पट्टी नीट ठेवलेली. "अगं, तू का उठलीस? अजून थोडं झोपायचं होतं." तो हळूच म्हणाला. ताई स्मित करत उत्तर देते. आई झाल्यावर झोप स्वतःच कमी होते. आरव तिच्याकडे पाहतो. काही क्षण काही बोलत नाही. फक्त तिच्या कपाळावर हलकं चुंबन देतो. माझी स्ट्रॉंग आई. त्या एका स्पर्शात ताईचा अर्धा थकवा उतरून जातो. आर्या उठते. हलकंसं रडायला लागते. मी घेते. ताई उठायला लागते. "थांब, आज मी." आरव पटकन तिला थांबवतो. तो बाळाला हातात घेतो, खांद्यावर ठेवतो, हळूच पाठीवर थोपटत घरभर फिरायला लागतो. "श्श, बाबा आहे ना." ताई बाजूला उभी राहून ते सगळं बघत असते. आरवचा तो कोमलपणा, त्याची काळजी. तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी येतं, पण यावेळी त्या आनंदाचं. दिवसभर डायपर, दूध, झोप, पुन्हा रडणं चालू असते. कधीकधी आर्या खूप रडते. तेव्हा ताई थोडी गोंधळते. काय हवंय तिला? ती स्वतःशीच पुटपुटते. तेवढ्यात आरवचा मेसेज येतो. "डोंट वरी, तू परफेक्ट आहेस. नीड एनिथिंग?" ताई स्क्रीनकडे बघून हलकंसं हसते. "फक्त तू लवकर ये." ती रिप्लाय करते. त्या छोट्या मेसेजमध्येही एक आधार असतो. एकदा दुपारची आर्या झोपलेली. घरात थोडी शांतता. ताई खिडकीजवळ बसून स्वतःसाठी 5 मिनिटं काढते. हातात चहा, पण विचार मात्र खूप खोल. मी बदलतीये, पण हे बदलणं वाईट नाही. ती आरशात स्वतःकडे बघते. थकलेली पण मजबूत. दरवाजाची बेल वाजते. ताईचं मन आपोआप हलकं होतं. आरव आत येतो. थोडा दमलेला, पण चेहऱ्यावर स्मित. तो बॅग बाजूला ठेवतो आणि सरळ ताईजवळ येतो. "कशी आहेस?" ती काही बोलत नाही. फक्त त्याच्याकडे बघते. तो समजून जातो. "आज जरा जास्त दमलीस ना?" तो तिच्या खांद्यावर हात ठेवतो. मग तो आर्याला घेतो. "आज बाबा ड्युटीवर आहे." ताईला त्या क्षणी एक वेगळीच मोकळीक मिळते. ताई किचनमध्ये बिझी होऊन जाते. आजूबाजूला कोणीच नाही हे पाहून आरव मागून किचनमध्ये येतो. हळूच तिच्या खांद्यावर हनुवटी टेकवतो. "आज काय बनतंय?" "तुझ्यासाठी काहीतरी सिंपल." तो हसतो. "मला फॅन्सी काही नको. मला सिंपलच काहीतरी हवंय." ताई थोडी लाजते. "कोणी बघेल." "बघू दे. माझी बायको आहेस तू." तो हलकंसं म्हणतो. त्या क्षणी दोघं काही सेकंदात तसंच उभे राहतात. शांत, पण खूप जवळ. रात्री आर्या झोपल्यावर दोघं बेडवर टेकून बसलेले. ताई हळूच म्हणते, "कधी कधी अजूनही भीती वाटते. मी पुरेशी आहे का?" आरव तिचा हात घट्ट पकडतो. "तू विचार करतेस ना, म्हणजे तू आधीच चांगली आई आहेस." ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. "आणि बायको?" ती विचारते. तो हसतो. "ती तर तू नेहमीच बेस्ट होतीस. आता अपग्रेड झाली आहेस." ताई हसते. बाहेर पाऊस पडत असतो. खिडकीजवळ दोघं उभे. आर्या शांत झोपलेली. बाहेर पावसाचा आवाज. आत त्यांचं छोटंसं जग. आरव हळूच म्हणतो, "आपण आधीही हॅप्पी होतो, पण आता कम्प्लीट वाटते." ताई त्याच्याकडे बघते. "हो, कारण आता आपण फक्त आपण नाही, आपण तिघं आहोत." तो तिचा हात धरतो. दोघं काही क्षण शांत उभे राहतात. त्यांचं नातं आता फक्त रोमांस राहिलेलं नव्हतं. ते पार्टनरशिप झालं होतं. एकमेकांचा आधार, एकमेकांची काळजी आणि मध्ये छोटंसं हसू देणारं बाळ. आता
प्रेम मोठ्या गेस्चर्समध्ये नव्हतं, ते रोजच्या छोट्या कृतीत होतं. आर्याला कधी 6 महिने झाले कळलंच नाही. एकदा सकाळी ताई आर्याला मांडीवर घेऊन बसलेली होती. आर्या आता मोठी झाल्यासारखी वाटत होती. हसणं, हातपाय हलवणं, आवाज काढणं. ताईने तिच्या गालावर चुंबन दिलं. माझी बाळ आता बिग गर्ल झाली आहे. तेवढ्यात आरव येतो. हातात फोन. गेस व्हॉट? आज आपली प्रिन्सेस 6 मंथ कंप्लीट. ताई थोडी थबकते. खरंच? इतक्या लवकर? दोघं काही क्षण आर्याकडे बघतच राहतात. त्या छोट्या बाळात त्यांना त्यांचा पूर्ण प्रवास दिसतो. आरवने आधीच प्लॅनिंग करून ठेवलेली असते. आज संध्याकाळी छोटंसं सेलिब्रेशन करूया, तो उत्साहात म्हणतो. ताई लगेच, पण इतकं सगळं कशाला? आरव हसतो. पहिलं 6 मंथ्स आहेत. स्पेशल तर बनतंच. घरात तयारी सुरू होते. हॉलमध्ये पेस्टल बलून्स, हाफ बर्थडे आर्या असा छोटा बॅनर, टेबलवर छोटासा केक, आर्यासाठी क्यूट पिंक ड्रेस. आरवची बहीण अजूनच एक्सायटेड. मी डेकोरेशन्स करते. सासूबाई किचनमध्ये गोडधोड बनवायला लागतात. आज माझ्या नातीचा दिवस आहे. ताई आर्याला तयार करत असते. छोटासा फ्रॉक, केसात छोटी क्लिप. आर्या आरशात स्वतःकडे बघून हसते. सेलिब्रेशनसाठी संध्याकाळी सगळे एकत्र येतात. आर्या मधोमध तिच्या भोवती सगळे. आरव तिला हातात घेतो. रेडी फॉर युअर फर्स्ट सेलिब्रेशन प्रिन्सेस? सगळे हसतात. केक समोर आणला जातो. छोटासा क्यूट डिझाईन. चल कट करूया, आरव म्हणतो. ताई आर्याचा छोटासा हात पकडते. आरव तिच्या बाजूला उभा. 3, 2, 1 केक कट होतो. सगळ्यांच्या टाळ्यांचा आवाज येतो. आर्या घाबरते, पण मग हसू लागते. सगळे तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात. आरव केकचा छोटासा कण घेतो. थोडासा टेस्ट देऊ का? ताई लगेच, अजून नाही. दोघं एकमेकांकडे बघून हसतात. मग आरव तो कण ताईला देतो. पहिला बाईट आईसाठी. ताई हसत खाते. आणि बाबा? ती दुसरा पीस त्याला देते. त्या छोट्या क्षणात त्यांचा जुना रोमांस परत झळकतो. आर्याचे खूप सारे फोटो काढले जातात. कधी ती हसते, कधी कॅमेराकडे बघते, कधी अचानक रडायला लागते. आरव तिच्या छोट्या हाताला धरून म्हणतो, या हाताने एक दिवस खूप मोठं करायचं आहे. सासूबाई तिच्या कपाळावर हात ठेवतात. नेहमी आनंदी राहा. सगळे निघून जातात. घरात पुन्हा शांतता. ताई बेडवर बसलेली. आर्या तिच्या कुशीत झोपलेली. आरव बाजूला येतो. आजचा दिवस कसा वाटला? ताई हळूच म्हणते. परफेक्ट. ती पुढे बोलते. मला आठवतंय मी कशी घाबरलेली होते. मला वाटायचं मी नाही जमवू शकत. आरव तिचा हात धरतो. आणि आज बघ तू किती छान करत आहेस. ताई त्याच्याकडे बघते. आपण दोघं मिळून. आरव आर्याच्या कपाळावर हात ठेवतो. 6 मंथ्स आणि ऑलरेडी तू आमचं सगळं बदललंयस. ताई हळूच म्हणते. ती आली आणि आपल्याला कंप्लीट केलं. दोघं काही क्षण शांत बसतात. आर्या झोपलेली. आरव हळूच ताईकडे बघतो. हॅप्पी 6 मंथ्स टू अस. ताई हसते. हो, पॅरेंट्स म्हणून. तो म्हणतो, आणि कपल म्हणूनही. ताई त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. बाहेर चांदणं पसरलेलं. आता त्यांचं छोटंसं पूर्ण जग. त्या दिवसानंतर आर्या अजून ॲक्टिव्ह होऊ लागते. पलटी मारणं, आवाज काढणं, ओळखीचे चेहरे पाहून हसणं. घरातला प्रत्येक दिवस आता तिच्या छोट्या माइलस्टोन्सने भरलेला असतो. आणि ताई आरव
आता फक्त आई-बाबा नाहीत, ते एक स्ट्राँग टीम झालेले असतात. दुपारची वेळ असते, घरात शांतता होती. खिडकीतून येणारा हलका वारा, पडद्यांची मंद हालचाल. ताई जमिनीवर चटई टाकून आर्याला खेळवत बसलेली. आर्या आता 6-7 महिन्यांची झालेली. तिच्या हातात छोटंसं रंगीत खेळणं. ती खेळणं हलवत होती, आवाज काढत होती. ताई तिच्याकडे बघत हसत होती. "किती बोलतेस गं तू?" ती म्हणाली. पहिली हलकी हालचाल. आर्याचं लक्ष अचानक थोडं लांबच ठेवलेल्या एका सॉफ्ट टॉयकडे गेलं. ती त्याकडे बघते. हात पुढे करते, पण ते थोडं दूर असतं. ती पुन्हा प्रयत्न करते. यावेळी ती पोटावर झोपते. ताईचं लक्ष जातं. "अगं, काय करतेस?" आर्या तिचे छोटे हात पुढे करते. पायांनी मागून जोर देण्याचा प्रयत्न करते. पहिल्यांदाच. ती हलकंसं पुढे सरकते. ताई थोडी थबकते. आर्या पहिला प्रयत्न, थोडी धडपड. आर्या पुन्हा प्रयत्न करते. हात पुढे, पाय मागून पुश. ती थोडी पुढे जाते, मग थांबते. तिच्या चेहऱ्यावर थोडी चिडचिड, जणू म्हणते, "का नाही होत?" ताई लगेच तिच्याजवळ येते. "चल, तू करू शकतेस." तिच्या आवाजात एन्करेजमेंट असतं. आर्या पुन्हा एकदा जोर लावते. यावेळी थोडं जास्त आणि ती स्पष्टपणे पुढे सरकते. "क्रॉल?" ताईच्या डोळ्यात आनंद चमकतो. "आर्या, तू चाललीस." ती लगेच फोन उचलते. "आरव, पटकन व्हिडिओ कॉल कर." ऑफिसमध्ये असलेला आरव कॉल करतो. "काय झालं?" ताई उत्साहात. "बघ, बघ तुझी परी काय करतीये." ती कॅमेरा आर्याकडे वळवते. आर्या पुन्हा क्रॉलिंग करते. हळूहळू पण कॉन्फिडंट. आरव काही क्षण शांत राहतो. त्याच्या चेहऱ्यावर आनंद असतो. "आर यू सिरियस? ती क्रॉल करतीये?" ताई हसत. "हो, आणि तू नाहीस इथे." आरव थोडा इमोशनल होतो. "मी येतो लवकर. वेट फॉर मी." आरव घरी पोचतो. थोडा घाईतच तो आत येताच, "कुठे आहे माझी क्रॉलर?" ताई हसते. "इथेच आहे." "शो हिम बेबी." आर्या जमिनीवर. ती पुन्हा त्या खेळण्याकडे बघते आणि पुन्हा हातपाय हलवत क्रॉलिंग सुरू करते. आरव खाली बसतो, डोळे भरून आलेले. "माझी मुलगी मोठी होतीये." तो तिच्याकडे हात पुढे करतो. "कम टू बाबा." आर्या हळूहळू त्याच्याकडे येते आणि त्याच्या हातात येऊन थांबते. तो तिला उचलून घट्ट मिठी मारतो. ताईचा भावुक क्षण. ताई हे सगळं बघत उभी असते. तिचं बाळ पुढे सरकतंय. ती हळूच स्वतःशीच म्हणते, "मी खरंच हे सगळं करू शकले?" रात्री तिघंही जमिनीवर बसलेले. आर्यामध्ये ती पुन्हा क्रॉलिंग करण्याचा प्रयत्न करते. आरव हसत म्हणतो, "आता आपल्याला घर चाइल्ड प्रूफ करावं लागेल." ताई हसते. "हो, आताही थांबणार नाही." आर्या झोपल्यावर ताई आणि आरव बाल्कनीत उभे असतात. आरव हळूच म्हणतो, "आज मी एक मोठा मोमेंट मिस ऑलमोस्ट केला असता." ताई त्याच्याकडे बघते, "पण तू आलास, तेच महत्त्वाचं आहे." तो तिचा हात धरतो. "थँक यू, इतकं सगळं सांभाळल्याबद्दल." ताई हसते. "आपण टीम आहोत ना." त्या दिवसानंतर आर्या आता सगळीकडे क्रॉल करायला लागते. कधी सोफ्याकडे, कधी किचनकडे, कधी ताईच्या मागे मागे. घरातला प्रत्येक कोपरा आता तिच्यासाठी एक ॲडव्हेंचर बनतो. एक दिवस ताई आर्याकडे बघत म्हणते, "आज तू पहिलं पाऊल नाही टाकलंस, पण तू पहिल्यांदा स्वतः पुढे गेलीस." आरव तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, "आणि आपणही तिच्यासोबत." आता या पुढील कथा दुसऱ्या भागात. कथा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.